नमस्कार, मी ज्योती पाटील जे पी फूड अँड फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पौष महिन्यात ऐकली जाणारी रविवारची कहाणी, आदित्य रानूबाईची कहाणी. याला भगवान सूर्यनारायणाची कहाणीसुद्धा म्हणलं जातं. वृत्तकथा आहे ही कहाणी. आपल्याला जर वाचणं शक्य नसेल तर आपण ऐकली तरी पण त्याचं फळ तेवढंच मिळत असतं आपल्याला. आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फूल दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथे देवकन्या नागकन्या वसा वसत. काय गो बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उचील माचील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा त्या नागकन्या देवकन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठावं, स्वच्छ वस्त्रासह स्नान करावं, उपदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने रानूबाई काढावी, 6 रेषाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी घ्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा फुलांचा झेला दशांगणाचा धूप गोळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं संपूर्णास काय करावं, गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेवून सांगावं, असेल तर चिरोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं, असा वसा ब्राह्मणानं केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीला ब्राह्मणास बोलावू धाडलं. जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल बटकी कराल. दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणांनी लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्ष झाली. ब्राह्मण समाचार घ्यायला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा परिधाला जाणार आहेत, त्यांना जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिने पाहिलं आपला बाप आला. तसं तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकू नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपल्या हाती घेतली, 3 बापाच्या हाती दिली. तिने चित्तभावी कहाणी ऐकली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावी ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा काय झाला? जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने वापली. राजा मुलकावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्र्य जी झाली होती तिने आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींना, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानांच्या. राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळी उभा आहे, परसदारांना घेऊन या. परसदारांना घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळाच्या रूपाने तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, पण कर्मानं ते नेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींना, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानांच्या. राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं. नाहू माकू घातलं. काठी पकडून होना मोहरानं भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेनं सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैव दिलं, कर्मानं नेलं.
पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहराणा भरून दिला, ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई, मावशीनं दिलं, पण दैवानं सारं बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेलं, नवमाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होना मोहरानं घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची काठी शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई, मावशीनं दिलं, पण ते देवानं सारं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीने तिलाही परसदारांना घरी नेलं, नवमाकू घातलं, पाटावर नेसायला दिला. प्रधानाच्या राणीनं आदित्यवाराची कहाणी सांगू लागली. काय गवसा करतेस, तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला हे दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावं धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चांबर आली, पायीक आली, पखर आले मला रे पापिनीला. छत्र कुठले, चांबर कुठले, पायीक कुठले, पखर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावं आला. राजा आला तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींना आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिला मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, वाटेने एक मुळी विक्यात जातो आहे, त्याला म्हणावं की आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुमच्या बाईची कहाणी ऐकून मी काय करू, मला काय फळ मिळेल, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. ती तशी 6 मोते राणीनं घेऊन त्याच्या हाती 3 दिली, 3 आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. त्याला लाकडाची मुळी होती, ती सोन्याची मुळी झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकलेच एवढे फळ, तर वसा घेतलेचे काय फळ आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीला ऐकतो. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती ठेवली, 3 माळ्याच्या हाती दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली व त्यांनी चित्तभावेने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी लागले. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकलेच एवढे फळ, तर वसा घेतलेचे काय फळ आहे, काय वसा आहे तो मला सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पांनी खाल्ला होता, त्यामुळे ती चिंता करत बसली होती. तिला म्हणावे, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी तर माझ्या मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे गेली. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा एक वनात गेला होता, तो आला, डोहात बुडाला होता, तोही आला, सर्पाने खाल्ला होता, तोही जिवंत झाला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ आहे, काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण एक
पण एक कानाडोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या वांगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपल्या हाती ठेवून घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगली. त्याने ती चित्तभावे ऐकली. हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकलेच एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ आहे? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवले. षष्टांग पक्वान जेवायला केले. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिला घासास केस लागला. ते म्हणाले, अगं कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आधी तेवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळच चंबाळ डोईचा केस. वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून विची बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला, म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो आम्हास सर्वांना प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सफळ संपूर्ण.